नमस्कार. स्वयंपाकघर निलिमा किचनमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत. आता सध्या थंडीचे दिवस सुरू आहे आणि थंडीच्या दिवसामध्ये आपल्या सर्वांना अगदी गरमागरम काहीतरी खावंसं किंवा सूप प्यावंसं वाटत असतं. आज मी तुमच्याकरिता अगदी खास असं अगदी थोडं वेगळ्या पद्धतीचं चटपटीत असं चिकन सूप रेसिपी घेऊन आली. चला आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम मी इथे एका भांड्यामध्ये अर्धा किलो चिकन घेतलं आहे. त्याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतले. त्यानंतर याला आपण आता मॅरिनेट करून घेणार आहोत. मॅरिनेट करण्यासाठी इथं मी चवीनुसार मीठ म्हणजे अर्धा चमचा मीठ, अर्धा चमचा आपण यामध्ये हळद आणि अगदी थोडासा लिंबूचा रस घालून याला व्यवस्थित मिक्स करून मॅरिनेट करून घेणार आहोत. याला कमीत कमी आपण अर्धा तास मॅरिनेट करून घेणार आहोत. जर आपल्याकडे कमी वेळ असेल तर 15 मिनटं करून घेतलं तरी काही हरकत नाही. घातलेले संपूर्ण इन्ग्रेडियंट्स आपण ह्या चिकनला व्यवस्थित लावून घेऊया. अशा पद्धतीने मी त्याला व्यवस्थित मिक्स करून चिकनला संपूर्ण साहित्य ज्या वस्तू आपण घातल्या ते व्यवस्थित मिक्स करून आता 15 ते अर्धा तासासाठी आपण याला मॅरिनेट करून घेणार आहोत. आता हे आपलं चिकन मॅरिनेट होईपर्यंत यासाठी लागणारा मसाला आपण तयार करून घेणार आहोत. मसाला तयार करण्यासाठी मी इथं मिक्सरचं भांडं घेतलं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये मध्यम आकाराचा एक हुवा काप केलेला कांदा, त्यानंतर कोथिंबीर, अगदी भरपूर अशी कोथिंबीर, जर तुम्हाला पुदिना आवडत असेल तर पुदिनाची पानं घातली काही हरकत नाही. त्यानंतर हिरव्या मिरचीचा ठेचा, डायरेक्टली आपण हिरव्या मिरच्या वापरल्या तरी काही हरकत नाही. 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या, 1 इंचचा आल्याचा तुकडा, आपण आलं देखील आवडीनुसार कमी जास्ती घालून घेऊ शकतो. मिक्सरला आपण पाणी न घालता आधी फिरून घेतले. अशा पद्धतीचं आपलं अगदी परफेक्ट जाडसर वाटण तयार झाले आणि त्यानंतर पुन्हा याच्यामध्ये अर्धा कप पाणी घालून आपण मिक्सरला बारीक फिरून घेणार आहोत. पाणी घातल्यामुळे अगदी छान याची पेस्ट ही तयार होते. अगदी छान अशी आपली वाटण हे तयार झाले. अगदी परफेक्ट आपलं मसाल्याचं पेस्ट वाटण तयार आहे. लगेच आपण याला आता एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत. अगदी परफेक्ट अशाच पद्धतीने आपण बारीक वाटण हे तयार करून घ्यायचं. वाटण तयार करून झाल्यानंतर लगेच आता आपण चिकनला फोडणी देऊन घेणार आहोत. सूप बनवण्यासाठी सर्वात प्रथम मी गॅसवरती कुकर हा गरम करून घेतला आहे. कुकर गरम झाल्यानंतर याच्यामध्ये आपण 2 ते 2.5 चमचे तेल हे घालून घेणार. थोडं जास्ती आपण तेलाचं प्रमाण वापरणार आहोत. कमीही वापरलं तरी काही हरकत नाही. आपल्या आवडीनुसार आपण कमी जास्ती तेल हे वापरून घेऊ शकतो. तेल आपलं अगदी छान गरम झाल्यानंतर यामध्ये लगेच आपण आता काही खडे मसाले घालणार आहोत. आपण खडे मसाले देखील आवडीनुसार घालून घेऊ शकतो. जर आपल्याला जास्ती आवडत नसेल कमी घातलं तरी काही हरकत नाही. आपले खडे मसाले अगदी छान तेलामध्ये परतून झाल्यानंतर लगेच याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेला मध्यम आकाराचा एक कांदा आपण यामध्ये टाकून घेऊया. कांदा आपण याला हलकासा सोनेरी कलर येईपर्यंत तेलामध्ये आता परतून घेणार आहोत. थोडा व्यवस्थित आपण कांदा हा परतून घेऊया. जर आपला थोडा कच्चा कांदा राहिला तर आपलं सूप गोड लागण्याची शक्यता असेल, म्हणून हलकासा छान ब्राऊन कलर येईपर्यंत कांद्याला परतून घ्यायचा. मध्यम आकाराचा एक बारीक चिरून घेतलेला टोमॅटो देखील आपण घालून याच्यामध्ये परतून घेणार आहोत. आता हे संपूर्ण मसाले आपण अगदी छान असं मंद गॅसवरती परतून घेणार आहोत. आपले मसाले आणि आता आपले कांदा आणि टमाटा हा अगदी छान परतून झाल्यानंतर जे काही आपण मॅरिनेट करून घेतलेलं चिकन आहे 15 मिनटं किंवा अर्धा तास, थोडं जास्त वेळ मॅरिनेट करून घेतलं तर खूप छान अशी चवही येते. तर मॅरिनेट करून घेतलेलं संपूर्ण चिकन आपण यामध्ये आता टाकून घेऊया. तर आपलं संपूर्ण चिकन टाकून झाल्यानंतर याला व्यवस्थित आपण ज्या मसाल्यान घातलेला आहे तो व्यवस्थित मिक्स करून घ्या. हे व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आपण तयार करून घेतलेलं हिरवं वाटण यामध्ये संपूर्ण आपण टाकून याला व्यवस्थित आता मिक्स करून घेणार आहोत. यामुळे खूप छान असं चविष्ट आपलं सूप हे तयार होतं. नक्की तुम्ही एक वेळेस करून बघा. नेहमी तुम्ही प्रत्येक वेळेस ज्यावेळेस चिकन आणलं तर अगदी थोडंसं तरी अशाच पद्धतीने सूप करून प्याल, याची मी तुम्हाला गॅरंटी देते. संपूर्ण मसाले आपण व्यवस्थित मिक्स करून घेतले. पुन्हा मी याच्यामध्ये अगदी थोडीशी हळद घालून याला पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घेते, जेणेकरून आपल्या थोडीशी सूपला अगदी छान अशी चव देखील येईल आणि कलर देखील अगदी छान येईल. त्यानंतर त्याला व्यवस्थित मिक्स करून आपण मंद गॅसवरती 5 मिनटं वरून झाकण ठेवून छान त्याच पाण्यामध्ये आपण याला शिजवून घेणार आहोत. जर तुम्ही डायरेक्टली पाणी घालून याला शिजवून घ्याल ना तर आपलं जे सूप असतं त्याला अजिबात चव ही व्यवस्थित येत नाही आणि त्यामुळे आपलं
सूप देखील अजिबात चांगलं लागलं. तर लगेच याला मी व्यवस्थित मिक्स करून घेतले आणि गरजेनुसार आपण यामध्ये आता पाणी घालणार. आता आपल्याला कितपत सूप हवे त्यानुसार आपण याच्यात पाणी हे घालून घेऊ शकतो. कमीत कमी याच्यामध्ये मी 2.5 ग्लास पाणी हे घातलं. त्याला व्यवस्थित मिक्स करून अगदी थोडंसं सूप हे पिऊन बघा. त्यानंतर गरजेनुसार पुन्हा आपण याच्यामध्ये मीठ हे घालून घेऊ. ज्यावेळेस आपण मॅरिनेट केलं त्यावेळेस मिठाचा वापर केला आहे म्हणून जपून मिठाचा वापर करा. त्यानंतर त्याला व्यवस्थित मिक्स करून घेतले आणि त्यानंतर आपलं कुकरचं झाकण लावून मंद आचेवरती 3 शिट्ट्या आपण करून घेणार आहोत. 3 शिट्ट्या करून झाल्यानंतर तुम्ही थोड्या वेळानंतर आपण उघडून बघूया. अगदी परफेक्ट असं आपलं चिकन हे शिजलं आणि आपलं अगदी चविष्ट, पौष्टिक आणि अगदी छान झणझणीत आणि चटपटीत असं आपलं चिकन सूप हे तयार झालं आहे. तर आपण चिकन चेक करून बघा अगदी छान असं आपलं मंद आचेवरती आपण 3 शिट्ट्या करून घेतले. अगदी परफेक्ट असं आपलं चिकन हे शिजले आणि आपलं सूप देखील अप्रतिम असं आपलं तयार झालं आहे. तर रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अगदी झटपट पद्धतीने होणारं अगदी छान असं आपलं पौष्टिक चटपटीत चिकन सूप हे तयार आहे.